लेट स्टार्ट. MCQ प्रॅक्टिस सेशन आपण केलं होतं चालू. त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे प्रिलिम्सचे क्वेश्चन्स बघत होतो. आपण चॅप्टर कम्प्लीट केलं होतं. सर्टिफिकेशन ऑफ सॉइल जे आहे या चॅप्टरला स्टार्ट केलेलं होतं. टेन पर्यंत आपण बघितलं होतं. क्वेश्चन नंबर 11 पासून बहुतेक आपल्याला स्टार्ट. चला पटपट आन्सर द्यायचे. इझी क्वेश्चन्स आहेत. लिस्ट 1 सॉइल आणि तिचा टाईप सोबत मॅच करायचं आहे. First one is a fine sand. Type of soil is the fine sand is coarse grain, fine grain, organic, fine sand. D answer सांगतोय महेश तू. ओके, D answer आहे. Fine sand is which type of soil? It is a coarse grain. Yes. Fine sand is a coarse grain. Silt is which type of sand? Fine grained. Peat is which type of soil? Organic soil. Yes. So 2, 3, 4 is your correct answer. Everybody knows this. Next question is question number 12. Again, easy. ML कसं आयडेंटिफाय करायचं माहिती आहे. M कशासाठी रिप्रेझेंट केला जातो? M is for what? M is for your silt. Very good, silt. And L is for what? Low compressibility. Yes, yes, silt with low compressibility. So here silt with large compressibility, silt with small compressibility, हाय ऑर्गॅनिक कंटेंट विथ हाय तर येणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सो काय येणार आहे तुमचं 3 विल बी द करेक्ट. येस, ए साठी 3. सो आयदर ऑप्शन ए और ऑप्शन सी इज द करेक्ट. सो फक्त बी साठी आयडेंटिफाय करायचं आहे की 2 करेक्ट आहे की 1 करेक्ट आहे. इट इज SM. अगेन M रिप्रेझेंट्स सिल्टी आणि S रिप्रेझेंट्स सॅन्ड. इट इज अ सिल्टी सॅन्ड. येस, फॉर बी फर्स्ट इज द राईट ऑप्शन. सो सी इज द राईट ऑप्शन. बाकी दोन बघायची पण गरज नाही, तरी बघून घेऊया. पीटी नसायला पाहिजे हे माझ्या मते. ठीक आहे. सॉइल विथ हाय ऑर्गॅनिक कंटेंट विथ हाय कॉम्प्रेसिबिलिटी. असं काही बघितलंय का आपण? पीटी नाही बघितलं ना. माझ्या मते पीट म्हणायचे का नाही. ठीक आहे, आपलं ऑप्शन मिळून गेलं आपल्याला. सो एमएच तर माहिती सगळ्यांना. सिल्ट विथ हाय कॉम्प्रेसिबिलिटी, सिल्ट विथ लार्ज कॉम्प्रेसिबिलिटी. यस ऑर नो? डी ऑप्शन 2 आहे. पीट असेल कदाचित. ठीक आहे, डी जे आहे हे डी साठी 2. सी इज युअर करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 13 बघायचा आहे. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 13? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंटच्या अगोदर काय मार्क करून घ्यायचं तुम्हाला सांगितलं. असा क्वेश्चन आला की करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे. चला 1 बाय 1 रीड करूया. पुअरली ग्रेडेड और युनिफॉर्म सँड्स कॉम्पॅक्ट टू लो ड्राय युनिट वेट्स. पुअरली ग्रेडेड और युनिफॉर्म सँड्स कॉम्पॅक्ट टू लो ड्राय युनिट वेट्स. हा ग्राफ तुम्हाला जर आठवत असेल, अशा पद्धतीचा एक ग्राफ आपण बघितला होता. ड्राय युनिट्स वेट वगैरे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं होतं. यस, हा ग्राफ आठवतोय. एकाच ग्राफमध्ये सगळ्या सॉइल ह्या दिलेल्या होत्या. आपण कॉम्पॅक्शन चॅप्टर मध्ये हे डिटेलमध्ये बघितलेलं होतं. तर पुअरली ग्रेडेड और युनिफॉर्म सँड कॉम्पॅक्ट टू द लो ड्राय युनिट वेट. इज इट करेक्ट और इनकरेक्ट? इट इज करेक्ट वन. यस. वेल ग्रेडेड सँड असेल, आठवत असेल तुम्हाला, वेल ग्रेडेड सँड असेल. वेल ग्रेडेड सँड म्हणजे काय? मोठे पार्टिकल, त्याच्यामध्ये छोटे पार्टिकल, त्याच्यामध्ये पुन्हा छोटे पार्टिकल. अशी सँड जर असेल तर ती काय होते तुमच्यावाली? हाय ड्राय युनिट वेट देते, कारण ती मॅक्झिमम कॉम्पॅक्शन देते. पुअरली ग्रेडेड किंवा युनिफॉर्म सँड म्हणजे काय? एकाच साईजचे पार्टिकल जर असतील, एकाच साईजचे पार्टिकल असतील तर त्याच्यामध्ये व्हॉइड्स राहून जातात, आणि व्हॉइड्स राहून जातात म्हणून ती लो ड्राय युनिट्स वेट देते. हे त्या ग्राफमध्ये डिटेल लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. सो फर्स्ट वन इज युअर करेक्ट ऑप्शन. मग फर्स्ट जिथे जिथे आहे दॅट वन इज अ करेक्ट ऑप्शन. सो सी इज नॉट ऑप्शन, डी इज नॉट ऑप्शन. ए अँड बी दोघांपैकी एक असेल. त्याच्यापैकी पण मी एक्झामसाठीच सांगतोय कसं. सेकंड आणि सेकंड दोघांमध्ये आहे म्हणून सेकंड चेक करायचं नाही. डायरेक्टली कशावरती जायचं? थर्ड वरती जायचं. इन क्ले सॉइल्स,
क्ले सॉइल्स मध्ये द मॅक्सिमम ड्राय युनिट वेट्स टेंड टू डिक्रीज ॲज प्लास्टिसिटी इन्क्रीजेस. बोला, हे स्टेटमेंट ह्याच्यावरती पण डिस्कशन केलं होतं आपण. प्लास्टिसिटी इन्क्रीज झाली तर ड्राय युनिट वेट हे डिक्रीज होतं. हे स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स? प्लास्टिसिटी इन्क्रीज झाली तर ड्राय युनिट वेट जे आहे, हे ड्राय युनिट वेट काय होतं तुमचं आलं, कमी होतं. हे स्टेटमेंट देखील ट्रू आहे. नोट्स मधलं डायरेक्ट ऍज इट इज स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला माहिती असेल. यस ऑर नो? काय तुमचीवाली प्लास्टिसिटी इन्क्रीज झाली, कॉम्पॅक्शन वाढतं. बघा, लिक्विड लिमिट वाढतं, कॉम्पॅक्शन वाढतं. बट तिथे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं, कॉम्पॅक्शन कोणतं वाढतं? अंडर नॅचरल फोर्सेस, म्हणजे त्याच्या सल्फेटच्या अंडर कॉम्पॅक्शन वाढतं. म्हणजे जे कॉम्पॅक्शन होऊन जायचं ते नेचरमध्ये होऊन जायचं. तुम्ही जे आर्टिफिशियल कॉम्पॅक्शन देत आहात त्यामुळे ते आर्टिफिशियल कॉम्पॅक्शन कमी होतं, म्हणून जे ड्राय युनिट वेट मिळतं ते तुम्हाला काय कमी मिळतं? कमी मिळतं. इन केस वाईल द मॅक्झिमम ड्राय युनिट वेट टेंड्स टू डिक्रीज ॲज प्लास्टिसिटी इन्क्रीजेस. हे पण नोट्स मध्ये आहे आपल्या. सो थर्ड वन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट इज व्हॉट? हेवी क्लेज विथ हाय प्लास्टिसिटी हॅव व्हेरी लो मॅक्सिमम ड्राय युनिट वेट. काय दिलेलं आहे? हेवी क्लेज विथ हाय प्लास्टिसिटी हॅव व्हेरी लो मॅक्सिमम ड्राय युनिट वेट. इफ यू रिमेंबर, हेवी क्लेस साठीची डायग्राम जर आठवत असेल तुम्हाला, अशा पद्धतीने काय होते? ग्राफ होते. त्यापैकी बघा, हा इथला एक ग्राफ होता, तुम्हाला सांगितलं होतं हा हेवी क्ले साठी असतो. हे स्टेटमेंट पण ऍज इट इज नोट्स मध्ये आहे, रीड करा. तो हा जो ग्राफ आहे ना, त्याच्या बाजूला मला चांगलं आठवतंय, इथे 1 2 3 प्रत्येक ग्राफचं एक्सप्लेनेशन नंबर देऊन लिहिलेलं आहे. त्याच्यापैकी एक ग्राफ जो होता त्याच्यामध्ये हे होतं की हेवी क्लेज ज्यांची प्लास्टिसिटी हाय असते त्यांचं ड्राय युनिट वेट हे कमी असतं. Hence, first, second, and third, all the statements are correct. So 2.13 च A is the right option. Clear? Yes, very good. Next, match च्या सोबत मॅच आहे ती. इन्स्ट्रुमेंट कशासाठी? बोला. पिग्नोमीटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. येस, पिग्नोमीटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. हायड्रोमीटर, हायड्रोमीटर, पार्टिकल साइज अनालिसिस. बी चं ऑप्शन 4. ओइडोमीटर, सी. ओइडोमीटर कशासाठी यूज केलं जातं? कॉम्प्रेसिबिलिटीसाठी यूज केलं जातं फर्स्ट. आणि परमियामीटर कशासाठी यूज केलं जातं? परमियाबिलिटीसाठी सेकंड. सो 3 4 1 2 इज द राईट ऑप्शन. येस, करेक्ट पूजा, डी इज द राईट ऑप्शन. हायड्रोमीटर हे पार्टिकल साईज अनालिसिस साठी यूज केलं जातं. पार्टिकल साईज अनालिसिस साठी हायड्रोमीटर यूज केलं जातं, बट कोणत्या सॉइलसाठी? साईज सांगू शकता? विच सॉइल, म्हणजे कोणत्या टाईपच्या सॉइलसाठी हायड्रोमीटर यूज केलं जातं? साईज होती तिथे, इफ यू रिमेंबर. हायड्रोमीटर किंवा हायड्रोमीटरची जी मेथड आहे त्या अनालिसिसला काय म्हणतात? त्याला म्हणतात सेडिमेंटेशन अनालिसिस. आठवत असेल तर दोन पद्धतीचं पार्टिकल साईज अनालिसिस आपण बघितलेलं होतं. एक असतं तुमचं सेडिमेंटेशन अनालिसिस आणि एक होतं तुमचं वालं सिव अनालिसिस. आठवतंय सगळ्यांना? दोन पार्टचं आपण पार्टिकल साईज अनालिसिस बघितलं होतं. एक होतं तुमचं सिव अनालिसिस आणि एक होतं तुमचं सेडिमेंटेशन अनालिसिस. सिव अनालिसिस मध्ये आपण बघितलं होतं, सिव अनालिसिस आपण ज्या पार्टिकलची साईज ग्रेटर दॅन 75 मायक्रॉन असते त्यासाठी कॅरी आउट करतो. आणि सेडिमेंटेशन अनालिसिस हे आपण ज्या पार्टिकलची साईज लेस दॅन 75 मायक्रॉन असते, फाईन ग्रेन सॉइल, व्हेरी गुड पूजा, त्यासाठी अप्लाय करतो. सिव अनालिसिस मध्ये आपण बघितलं होतं कोर्सिव्ह अनालिसिस आणि फाईनसिव्ह अनालिसिस. ग्रॅव्हलसाठी कोर्सिव्ह अनालिसिस होतं आणि सँडसाठी फाईनसिव्ह अनालिसिस होतं. फाईनसिव्ह अनालिसिस मध्ये तुम्हाला आठवत असेल की एक वेट सिव्ह अनालिसिस आणि एक ड्राय सिव्ह अनालिसिस होतं. आठवतंय? वेट सिव्ह अनालिसिस आणि ड्राय सिव्ह अनालिसिस होतं. व्हेरी गुड. त्यानंतर सेडिमेंटेशन अनालिसिस मध्ये एक ऑप्शन मध्ये तर आलेलं आहे की हायड्रोमीटर यूज करतो सर, बट हायड्रोमीटर सोबत अजून एक इन्स्ट्रुमेंट, एक मेथड होती. कोणती होती ती सेडिमेंटेशन अनालिसिस मध्ये? व्हेरी गुड, पिपेट मेथड. हायड्रोमीटर जे होतं, या हायड्रोमीटरची प्रॉपर्टी होती की तिचे अर्ध्या व्हॉल्यूम वरती आणि अर्धा व्हॉल्यूम खाली. ती डायग्राम आठवत असेल तुम्हाला? येस ऑर नो? दोघांसाठी प्री ट्रीटमेंट आपण दिली होती. प्री ट्रीटमेंट आणि पोस्ट ट्रीटमेंट आठवत असेल? मला आन्सर द्यायचा आहे. प्री ट्रीटमेंट करत असताना ऑक्सिडेशन वाला जो मॅटर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी आपण काय ऍड केलं होतं? हायड्रोमीटर मेथडमध्ये ऑक्सिडायझिंग कंपाऊंड्स आहेत, त्यांचं ऑक्सिडायझेशन कॅरी करण्यासाठी आपण काय यूज केला होता? कॅल्शियमचे कंपाऊंड आणि ऑक्सिडायझिंग कंपाऊंड होते. हायड्रोजन पर H2O2 आठवतो? H2O2. येस.
येस, व्हेरी गुड. त्यानंतर जे आपण सोल्युशन बनवत होतो, सोल्युशन आठवत असेल, सोल्युशन आठवतंय? हायड्रोमीटर आणि पिपेट मेथड होतं. मला सांगायचंय 12 ग्राम सॉइल आणि 500 ml चं सोल्युशन, हे कुणासाठी होतं? 12 ग्राम सॉइल आणि 500 ml तुमचं वालं सोल्युशन. आणि एक होतं 24 ग्राम, म्हणजे 12 ते 20 हायड्रोमीटरसाठी. आणि मग पिपेटसाठी किती होतं? डबल होतं. आठवतंय? 24 ते 60 आणि तुमचं आलं 1000 सोल्युशन. यस, व्हेरी गुड. त्यानंतर आपण काही करेक्शन बघितले होते, त्यापैकी मेनिस्कस करेक्शन हे पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असतं? मेनिस्कस करेक्शन पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. टेम्परेचर करेक्शन कशावरती डिपेंड होतं? टेम्परेचरवरती डिपेंड होतं, आठवत असेल तर. टेम्परेचर ग्रेटर दॅन 27 डिग्री सेल्सिअस असेल तर टेम्परेचर करेक्शन पॉझिटिव्ह घेतलं होतं. टेम्परेचर लेस दॅन 27 डिग्री सेल्सिअस असेल तर टेम्परेचर करेक्शन हे निगेटिव्ह घेतलं होतं. येस. त्यानंतर फ्लॉक्युलंट रिएजंट करेक्शन, सॉरी फ्लॉक्युलंट नाही, आपण काय ते रिएजंट ऍड करत होतो, आठवत असेल? डिफ्लॉक्युलेटिंग रिएजंट, फ्लॉक्युलंट नाही, डिफ्लॉक्युलेटिंग रिएजंट करेक्शन. डिफ्लॉक्युलेटिंग रिएजंट करेक्शन वॉज निगेटिव्ह. का ऍड करत होतो आपण डिफ्लॉक्युलेटिंग रिएजंट? डिफ्लॉक्युलेटिंग रिएजंट आपण याच्यासाठी ऍड करत होतो की तुमचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स सेपरेट व्हावे. येस. डेन्सिटी इन्क्रीज, करेक्ट महेश. येस, आठवतंय प्रत्येकाला? म्हणजे कळतंय तुम्हाला कुठे रिव्हिजन, कुठे जाऊन रिव्हिजन करायची, कोणत्या लेवलला रिव्हिजन करायची. हायड्रोमीटर टॉपिक आला म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या. लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर 15. जवळपास झाली ना त्या टॉपिकची रिव्हिजन? म्हणजे हेच करायचं असतं. शॉर्ट नोट्स काय असतात, मी जे जे बोललो ना आता, तीच रिव्हिजन करायची असते. तुम्ही रिव्हिजनला जास्त वेळ का देता माहिती? तुम्ही सगळं रीड करत बसता. तुम्हाला सांगितलंय जर शॉर्ट नोट्स नसतील ना, कारण मी जिओटेकचे फक्त फॉर्म्युले शेअर केले आहेत, तुम्ही फक्त काय करत चला माहिती? मार्किंग करत चला. येस. अंडरलाईन करा आणि मी ओके जातो रीड करण्यात. स्टेटमेंट रीड, मला हे बरेच जण बोलत आहे की स्टेटमेंट रीड करण्यामध्ये सर वेळ जातोय, बट मी तुम्हाला तेच सांगतोय, स्टेटमेंट रीड करत बसू नका. आता आता तुम्ही नेक्स्ट लेवलला आले, थोडे पुढे आले, तुम्ही खूप वेळा सब्जेक्ट रिवाइज केले ना, आता काय करा, पेन घ्या, रेड पेन घ्या, त्याच्या खाली अंडरलाईन करून द्या. मी जेवढं जेवढं आता बोललो ना, हायड्रोमीटर पिपेट मेथड मध्ये मी काय काय बोललो, तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. इज, वॉज, दॅट, दूट, हे शब्द इम्पॉर्टंट आहेत का? कारण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे कसे येत आहे. इथे ते मोठे मोठे फॉर्म्युले येत आहे का? जो हायड्रोमीटरचा RH डिवायडेड बाय 100 वगैरे तो फॉर्म्युला आहे, सरळ जेवेला नाही येणार ते मोठे मोठे फॉर्म्युले, ते स्किप करा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फॉलोइंग स्टेटमेंट यूज करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2.15, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ ग्रुप इंडेक्स. एकदा काय बघायचं असतं, फॉलोइंग स्टेटमेंट आले म्हणजे करेक्ट इनकरेक्ट आहे की इनकरेक्ट, करेक्ट ओळखायचं आहे. सो मागे येऊया. क्वेश्चन नंबर 2.15 बघा. सो क्वेश्चन नंबर 2.15 मध्ये दिलेला आहे त्यांनी, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ ग्रुप इंडेक्स फॉर अ सॉइल कॅन बी टेकन ॲज 0. इज इट करेक्ट? येस, करेक्ट. मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते ग्रुप इंडेक्सची? पण माहिती हवे. मॅक्सिमम पॉसिबल व्हॅल्यू ऑफ ग्रुप इंडेक्स फॉर सॉइल इज 20. सो बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. ग्रुप इंडेक्सचा फॉर्म्युला 0.2 a प्लस 0.005 इंटू सी प्लस 0.01 इंटू बी इंटू डी. ई इज डिपेंडेंट अपॉन पार्टिकल्स पासिंग थ्रू 75 मायक्रॉन सिव. रेंज त्याची असते तुमची वाली किती मध्ये? 35 ते 75 मध्ये. लेस दॅन 35 असेल तर 0 घ्यायची, ग्रेटर दॅन 75 असेल तर 40 घ्यायची. रेंजच्या मध्ये असेल तर ती व्हॅल्यू -35 घ्यायची. ज्यांनी लेक्चर केले त्यांना समजत असेल. नेक्स्ट काय सांगतोय? बी. बी काय असतो? पार्टिकल्स पासिंग थ्रू 75 मायक्रॉन सिवच, बट रेंज काय असते? 15 ते 55. लेस दॅन 15 असेल तर 0 घ्यायची, ग्रेटर दॅन 55 असेल तर 40 घ्यायची, आणि 15 ते 55 मध्ये असेल तर काय? ती व्हॅल्यू -15 घ्यायचा. व्हॉट इज सी सर? सी इज नथिंग बट लिक्विड लिमिट. लिक्विड लिमिट जरी असलं सी, तरी त्याची रेंज किती असते? 40 ते 60 असते. 40 पेक्षा छोटा असेल तर व्हॅल्यू 0 घ्यायची, 60 किंवा 60 पेक्षा मोठा असेल तर व्हॅल्यू 20 घ्यायची, दोघांच्या मध्ये असेल तर ती व्हॅल्यू -40 करायचं. येस, व्हेरी गुड. ऑप्शन डी. आज टाईप नाही करू शकत तू, का बरं महेश? रात्री जास्त वेळ जागा होता का? चला, डी ऑप्शन काय आहे? डी काय असतो सांगा पटकन. डी काय असतो? व्हेरी गुड. प्लास्टिसिटी इंडेक्स, याची रेंज किती असते प्लास्टिसिटी इंडेक्सची? प्लास्टिसिटी इंडेक्सची रेंज असते 10 to 30.
10 पेक्षा व्हॅल्यू छोटी असेल तर 0 घ्यायची, 30 पेक्षा मोठी असेल तर तुमची 20 घ्यायची, आणि इन बिटवीन धिस असेल तर काय घ्यायची, ती व्हॅल्यू -10. तुम्हाला एक गोष्ट नाही वाटली, आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं, ह्या सगळ्यांची रिव्हिजन केली, म्हणून ही रिव्हिजन खूप फास्ट झाली कालच्या पेक्षा किंवा परवापेक्षा जे न्यूमेरिकल घेतलं होतं, आणि डोक्यात पण आली, म्हणजे 40 पेक्षा 0. तुम्हाला डिफरन्स कळतो, तुमच्यामध्ये येणारा डिफरन्स, न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यामुळे येणारा डिफरन्स. हे अगोदर तुम्हाला आठवावं लागायचं, 40 पेक्षा 0 घ्यायची की काय करायची. याच्यासाठी क्वेश्चन्स हे प्रॅक्टिस करायचे असतात, याने स्पीड वाढतो तुमचा. ओके, मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही ESC प्रिलिम्स SSC जेई केले ना, 80% सिलेबस तुमचा तोंडपाठ होऊन जातो. येस, रिडिंग स्पीड पण इन्क्रीज होत असेल तुमचा, पुढच्या वेळेस रिव्हिजनला टाइम पण तुम्हाला कमी लागणार आहे. म्हणून म्हणतो, जेवढे ESC प्रिलिम्स SSC जेई सॉल्व्ह करा, तुम्ही खूप पुढे जाल. बघा, तेच तेच क्वेश्चन आहे काय याच्यामध्ये. वेल ग्रेडेड सँड, द कोइफिशियंट ऑफ कर्व्हेचर शुड लाय इन बिटवीन 1 and 3. लगेच आन्सर यायला पाहिजे ट्रू ऑर फॉल्स. कोइफिशियंट ऑफ कर्व्हेचर CC 1 आणि 3 मध्ये. वेल ग्रेडेड सँड साठी ऑप्शन 1 इज अ करेक्ट वन. सेकंड ऑप्शन, अ सॉइल हॅव्हिंग अ युनिफॉर्मिटी कोइफिशियंट CU is greater than 2. It is considered as uniform. महेश, तुझा क्वेश्चन आला बघ. सॉइलचा कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी जो आहे तो ग्रेटर दॅन 2 आहे, म्हणजे सॉइल युनिफॉर्म आहे. इज इट दिस स्टेटमेंट करेक्ट ऑर फॉल्स? बोला पटकन. दिस स्टेटमेंट इज करेक्ट वन. ओके, सो बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. आता याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन कोणते करायचे असतात? कोइफिशियंट ऑफ कर्वेचर 1 आणि 3 मध्ये असेल, तिला वेल ग्रेडेड सँड म्हणतात. वेल ग्रेडेड सँड साठी कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी किती असतो? वेल ग्रेडेड साठी, वेल ग्रेडेड सँड साठी व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी? इट इज ग्रेटर दॅन 6. व्हेरी गुड. ग्रॅव्हल साठी कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी ग्रेटर दॅन 4. यस. आणि ही जी आहे ही कोणती आहे? युनिफॉर्म सँड आहे. युनिफॉर्म सँड म्हणजे काय? जिच्यामध्ये सगळ्या साईजचे पार्टिकल प्रेझेंट असतात. आणि वेल ग्रेडेड सँड म्हणजे काय? जिच्यामध्ये, सॉरी, युनिफॉर्म म्हणजे जिच्यामध्ये एकाच साईजचे सगळे पार्टिकल असतात, आणि वेल ग्रेडेड म्हणजे जिच्यामध्ये सगळ्या साईजचे पार्टिकल असतात. त्यानंतर अजून कोणती गोष्ट इम्पॉर्टंट? CC काय रिप्रेझेंट करतो? द्या पटकन आन्सर आता. CU आणि CC याच्यामधला शेप आणि रेंज. शेप आणि रेंज. येस. CC काय रिप्रेझेंट करतो? शेप रिप्रेझेंट करतो. CU काय रिप्रेझेंट करतो? रेंज रिप्रेझेंट करतो. फॉर्म्युला बोटावर असेल, CU इज इक्वल टू D60 डिवायडेड बाय D10. CC इज इक्वल टू D30 स्क्वेअर डिवायडेड बाय D60 D10. व्हेरी गुड. ऑन अनालिसिस ऑफ पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन ऑफ अ सॉइल, इट इज फाउंड. पटकन घ्या, चला कॅल्सी घेऊन बसा, हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. D10 D30 D60 दिलाय, कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी CU आणि CC कॅल्क्युलेट करा. सगळ्यांनी फॉर्म्युला लिहा आणि हे कॅल्क्युलेट करून सांगा. CU इज इक्वल टू D60 डिवायडेड बाय D10 आणि CC इज इक्वल टू D30 स्क्वेअर डिवायडेड बाय D60 मल्टिप्लाइड बाय D10. D60.8 डिवायडेड बाय D10 0.1. हे तर सोपं आहे. 0.8 बाय 0.1, 8 बाय 1 8. D 8 आहे का दुसरं कुठं कोइफिशियंट ऑफ कर्व युनिफॉर्मिटी कोइफिशियंट मध्ये? 8 इथे नाहीये, 8 इथे नाहीये, 8 इथे नाहीये. सो 2.17 चा आन्सर. CC सॉल्व्ह करायची पण गरज नाहीये एक्झाम मध्ये जर तुम्ही असता तर. येस ऑर नो? CC सॉल्व्ह करायची पण गरज नाहीये. CC इज D30 स्क्वेअर डिवायडेड बाय D60 मल्टिप्लाइड बाय D10. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 18 सर? काय आयडेंटिफाय करायचे आहेत? ABCD. खाली 4 स्टेटमेंट आहे, ह्या 4 पैकी एक करेक्ट आहे. असा पॅटर्न बघितलाय तुम्ही रिसेंट एक्झाम्स मध्ये तुमच्या? 4 स्टेटमेंट पैकी करेक्ट स्टेटमेंट, किंवा 4 स्टेटमेंट पैकी इनकरेक्ट स्टेटमेंट. आणि हे व्हायचं तुमचं काय व्हायचं सर? 2 कळायचे, 2 कळत नव्हते, प्रॅक्टिसची कमी असते. बघा, आता आपल्याला आयडेंटिफाय करायचे कशा पद्धतीने, असे हे क्वेश्चन अनालाइज करायचे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? करेक्ट वाला ओळखायचं आहे. Grain size is the primary criteria for classification of coarse as well as fine grained soil. काय आहे? Grain size is the primary criteria for classification of coarse as well as fine grained soil. महेश, विचार करायचा आहे. इज स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट करेक्ट? ठीक आहे. ग्रेन साईज बघ महेश, तुला सांगतो. ग्रेन साईजचं क्लासिफिकेशन वरनं आपण काय केलं होतं? फाईन ग्रेन आणि कोर्स ग्रेन सॉइल ह्या दोघं डिफरन्शिएट केल्या. बट कोर्स ग्रेन सॉइलचं फर्दर क्लासिफिकेशन आपण पुन्हा ग्रेन साईज वरनच केलं होतं.
कोर्स ग्रेन मध्ये आठवतंय महेश? कोर्स ग्रेन मध्ये सँड आणि ग्रॅव्हल या दोघांमधला डिफरन्शिएट तुम्हाला सांगतो. कोर्स ग्रेन सॉइल कुणाला म्हणतो? इफ 50 ऑर मोर दॅन 50% पार्टिकल्स. ऐकून घ्या, कोर्स ग्रेन सॉइल ऐका. कोर्स ग्रेन सॉइल काय असते? इफ 50, नॉट ओनली 50% आर ती, इफ 50 ऑर मोर दॅन 50% पार्टिकल्स आर रिटेन्ड ओव्हर विच सिव? कोर्स ग्रेन साठी विच सिव? 75 मायक्रॉन सिव. येस, दॅट सॉइल इज कॉल्ड ॲज अ कोर्स ग्रेन सॉइल. कोर्स ग्रेन मध्ये फर्दर क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं, सँड आणि ग्रॅव्हल. ते पण कशावरती डिपेंड होतं? सँड आणि ग्रॅव्हल हे कशावरती क्लासिफाय केलं? इफ 50 or 50 more than 50% are over 4.75 mmcu, they are called as a gravel, otherwise sand. एवढंच नाही, सँड आणि ग्रॅव्हल मध्ये जी पुअरली ग्रेडेड सँड किंवा वेल ग्रेडेड सँड हे कशावरती होतं? सीयू वरती होतं. आणि हा सीयूसीसी कशावरती डिपेंड होता? D60 D10, अगेन ग्रेन साईज वरती डिपेंडंट होता. येस ऑर नो? हे सगळं कशावरती डिपेंडंट होतं? ग्रेन साईज वरती. त्यात पुढे जाऊन व्यवस्थित ऐका, त्यामध्ये सिल्टी सँड, क्लेई सँड हे रिपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला आठवत असेल, पार्टिकल 5% फायनर, ग्रेटर दॅन 12% फायनर, इन बिटवीन 5 to 12% फायनर, 75% फायनर म्हणजे पार्टिकल पासिंग थ्रू 75 मायक्रॉन, हे आठवत असेल. म्हणजे कोर्स ग्रेन सॉइलचं जे क्लासिफिकेशन चाललं आहे यामध्ये प्रायमरी गोष्ट कोणती आहे? ग्रेन साईज आहे. ओके महेश? म्हणून पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. ग्रेन साईज इज द प्रायमरी क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ कोर्स ग्रेन सॉइल. आता येऊया फाईन ग्रेन सॉइल मध्ये. हा, फाईन ग्रेन सॉइल एकदा क्लासिफाय करून घेतली की लेस दॅन 50% पार्टिकल, मोर दॅन 50% पार्टिकल आर लेस दॅन 75 मायक्रॉन, ही झाली फाईन ग्रेन. बरं, फाईन ग्रेनचं फर्दर क्लासिफिकेशन, क्ले, सिल्ट आणि सँड. हे सॉरी, क्ले सिल्ट जे होतं, हे क्ले सिल्ट तुला आठवत असेल आयपीच्या व्हॅल्यूवरती बेस क्लासिफिकेशन होतं इंडियन क्लासिफिकेशन सॉइल सिस्टम नुसार. येस ऑर नो? आयपी वरती काय करायचो आपण? जो नॅचरल आयपी आहे WL मायनस WP हा कॅल्क्युलेट करायचो. आणि एक आयपी लाईन होती, तिचं इक्वेशन आठवत असेल, ए लाईन जिला म्हणतो, 0.73 इंटू ब्रॅकेट लिक्विड लिमिट -20. या दोघांचा आयपी कम्पेअर करायचो, बरोबर. आणि यावरनं सॉइल ठरवायचो. आयपी लाईनच्या वरती, सॉरी, ए लाईनच्या वरती असेल तर क्ले, ए लाईनच्या खाली असेल तर सीट. म्हणजे जे फाईन ग्रेनचं क्लासिफिकेशन होतं हे कशावरती होतं? प्लास्टिसिटी वरती डिपेंडंट होतं. कॅन आय से दिस? फाईन ग्रेनचं क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड होतं? प्लास्टिसिटी वरती डिपेंड होतं, प्लास्टिक इंडेक्स वरती डिपेंड होतं. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट इज नॉट ट्रू. आणि डाऊट असेल ना की बघ महेश, पहिलं स्टेटमेंट वाचल्यावरती जरी करेक्ट वाटलं ना तरी राहू द्यायचं ते करेक्ट. येस महेश, बोल, काय डाऊट असेल तो विचारून घे. कोर्समध्ये पण कुठे फाईन येते? कोर्समध्ये फाईन येते. ओके ओके ओके, कोर्समध्ये फाईन येते ना, मी तुला तेच बोलतोय. एकदा काय कर, सगळे स्टेटमेंट वाच, तू राईट आन्सर देशील. स्टेटमेंट कोणतं ओळखायचंय? कोर्समध्ये मला माहिती, ज्यावेळेस पर्सेंटेज फायनर ग्रेटर दॅन 12% असता, फक्त त्या केसमध्ये कोर्समध्ये फाईन सँड येते. ओके, कोर्स मध्ये फाईन सँड केव्हा येते? सॉरी, कोर्स सॉइल मध्ये फाईन सॉइल केव्हा येते? ज्यावेळेस पर्सेंटेज फायनर हे ग्रेटर दॅन 12% असतात, त्यावेळेस फाईन येत होती. सिल्टी, क्ले, ग्रॅव्हल तुझे म्हणतोय ते. येस ऑर नो? पण अदरवाईज त्यामध्ये होती का? नाही. बघ, एकदा परत आपण सगळे स्टेटमेंट रीड करूया. करेक्ट स्टेटमेंट तुला ओळखायचंय. प्रायमरी क्रायटेरिया हा वर्ड इम्पॉर्टंट आहे इथं पुढे. मी तुम्हाला तेच सांगतोय, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन अनालिसिस कसं करायचं. पहिलं स्टेटमेंट करेक्ट का वाटलं त्याला? कारण कोर्समध्ये देखील तुम्हाला जर आठवत असेल, सिल्टी, ग्रॅव्हल, क्लेई, ग्रॅव्हल, कुणाकुणाला आठवत आहे हे नावं? त्यावेळेस सिल्टी आणि क्लेई हे क्लासिफिकेशन कसं केलं होतं आपण? प्लास्टिसिटी वरती बेस्डच केलं होतं. पुढे जरी ग्रॅव्हल असला तरी सिल्टी की क्लेई हे प्लास्टिसिटी बेस्ड वरतीच होतं. येस ऑर नो? बट ते केव्हा सेकंडरी क्लासिफिकेशन झालं. प्रायमरी क्लासिफिकेशन कोणतं? सॉइल कोर्स ग्रेन्ड आहे, फाईन कोर्स ग्रेन्ड मध्ये ग्रॅव्हल आहे की सँड आहे. ग्रॅव्हल आहे की सँड आहे हे कशावरती केलं आपण? ग्रेन साईज वरती केलं. हे अनालिसिस लगेच नाही होणार, त्यासाठी तुला चारही स्टेटमेंट रीड करावे लागतील. म्हणून प्रायमरी हा वर्ड अगोदर हायलाइट केला. ग्रेन साईज इज द प्रायमरी क्रायटेरिया. ठीक आहे, तुला पहिलं स्टेटमेंट करेक्ट वाटलं, तू यावरती टिक मार्क केलं. पहिलं करेक्ट वाटतंय, ठीक आहे. ऐकून घे, पूर्ण ऐकून घे, त्यासाठी पूर्ण क्वेश्चन रीड करायचा असतो. ओके, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट, ग्रेन साईज इज अ प्रायमरी क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ कोर्स ग्रेन सॉइल.
हे करेक्ट आहे की नाही? बी मध्ये तर काही डाऊटच नाहीये. पहिल्या याच्यात थोडाफार होता की सेकंडरी वगैरे असेल तर. बी मध्ये काही डाऊट आहे का कुणाला? प्रायमरी क्रायटेरिया कोर्स ग्रेन सॉइल साठी बरोबर आहे ना. ग्रॅव्हल आणि सँड हा झालं प्रायमरी क्लासिफिकेशन. दोघांमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी काय यूज करतो? ग्रेन साईज यूज करतो. सेकंड स्टेटमेंट इज ऍब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट. प्लास्टिसिटी कर्व क्लासिफाईज कोर्स ग्रेन सॉइल. फक्त प्लास्टिसिटी कर्व वरून कोर्स ग्रेन सॉइलचं क्लासिफिकेशन होतं का? इज दिस स्टेटमेंट करेक्ट? प्लास्टिसिटी कर्व सॅटिस्फाय क्लासिफाईज कोर्स ग्रेन सॉइल. इज दिस स्टेटमेंट करेक्ट? नॉट ॲट ऑल. सेकंड स्टेट सी इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक रिलेट टू द क्लासिफिकेशन ऑफ कोर्स ग्रेन सॉइल. सेम आहे, कर्व मध्ये दिलं आणि कॅरेक्टरिस्टिक मध्ये दिलं. इज दिस अ करेक्ट स्टेटमेंट? इट इज नॉट करेक्ट स्टेटमेंट. आता एक्झाम मध्ये हे झालंय तुमचं इथून मागे दिलेल्या एक्झाम मध्ये सर दोन स्टेटमेंट करेक्ट वाटायचे, दोन बिलकुल इनकरेक्ट असायचे, पण दोन करेक्ट वाटायचे. सेम क्वेश्चन. दोन, या दोघांचा तर काही संबंधच नाहीये. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. कसं आयडेंटिफाय करायचं? सोपं आहे. काय? ग्रेन इज द प्रायमरी क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ द कोर्स ग्रेन, आणि बी स्टेटमेंट सांगते प्रायमरी क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ कोर्स ग्रेन. बी स्टेटमेंट हे ए पेक्षा जास्त करेक्ट आहे की नाही? कारण फाईन ग्रेन ज्यावेळेस त्यांनी म्हटलंय, फाईन ग्रेनचा प्रायमरी क्रायटेरिया मध्ये प्लास्टिसिटी ही रिक्वायर्ड असते. ठीक आहे. कोर्स ग्रेन साठी तुमची वाली ती सॉइल येईल, बट फाईन ग्रेन, फक्त फाईन ग्रेनच्या प्रायमरी क्लासिफिकेशन साठी तुम्हाला काय रिक्वायर्ड असते? प्लास्टिसिटी रिक्वायर्ड असते. बी इज द मोर करेक्ट दॅन ए, हेन्स युअर आन्सर बी इज द करेक्ट. ठीक आहे. वाय बी आन्सर इज करेक्ट, समजलं? येस, व्हेरी गुड. सो नेक्स्ट क्वेश्चन इज 2.19. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. येस महेश, डाऊट विचारत चला. सेकंडरी वर्ड केला असता तर राईट झालं असतं, बट सेकंडरी वर्ड असं युज करून येणार नाही. ठीक आहे. सेकंडरी वर्ड केला असता युज तर कोर्स ग्रेन सॉइलच्या केसमध्ये ग्रेन साईज इज अ. महेश, नाही कळत आहे का तुला? इथे काय आहे माहितीये का? कोर्स ग्रेन मधली फाईन ग्रेन सँड नाहीये, पहिली गोष्ट ही लक्षात घे. स्टेटमेंट काय आहे? इथे कॉमा आहे, हे कळालं? फाईन ग्रेन साठी ग्रेन साईज हा क्रायटेरिया नाहीये. फाईन ग्रेन सॉइल ज्यावेळेस आपण क्लासिफाय करतो, फाईन ग्रेन सॉइल, फाईन ग्रेन सॉइलचं क्लासिफिकेशन, हे कळतंय तुला? GWGM जे आहे हे कोर्स ग्रेन सॉइलचं फाईन वालं क्लासिफिकेशन झालं. एक लक्षात घे, तू जे म्हणतोय बघ, GWGM, ठीक आहे. हे वेल ग्रेडेड GWGM नाही, ते वेल ग्रेडेड ग्रॅव्हल, वेल ग्रेडेड तुझीवाली सीट. ही प्रायमरी कोणती आहे यामधली? सॉइल कोणती आहे प्रायमरी? कोर्स ग्रेन आहे. यस, यस, कोर्स ग्रेन्ड आहे, हे क्लिअर आहे. ग्रॅव्हल कोर्स ग्रेन्ड आहे. ग्रॅव्हलचं क्लासिफिकेशन कशावरून केलं? ग्रॅव्हलचं क्लासिफिकेशन कशावरून केलं? ग्रेन साईज वरून केलं. यस, ग्रॅव्हलचं क्लासिफिकेशन ग्रेन साईज वरून केलं. ठीक आहे. नाही ते जाऊ दे, ग्रेटर जाऊ दे, पण ग्रॅव्हलचं क्लासिफिकेशन हे ग्रेन साईज वरनं केलंय, हे क्लिअर आहे. या केसमध्ये हा जी जो आहे हा ग्रेन साईज वरनं केलाय. वेल ग्रेडेड ग्रॅव्हल आहे, हे पण ग्रेन साईज वरून केलेलं आहे. फक्त सिल्टी ग्रॅव्हल आहे. ही सिल्ट कशावरनं आयडेंटिफाय केली आहे? सिल्ट आहे प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक वरनं केलेलं. ओके, प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक वरनं केलेलं. येस. स्टेटमेंट काय आहे? ग्रेन साईज इज द प्रायमरी क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ कोर्स ग्रेन सॉइल. हे स्टेटमेंट याच्यासाठी करेक्ट आहे की नाही? ग्रेन साईज हे कोर्स ग्रेन सॉइलच्या क्लासिफिकेशन साठी प्रायमरी क्रायटेरिया आहे. हे स्टेटमेंट याच्यासाठी करेक्ट आहे. येस. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट, इथे कॉमा आहे. सॉइल क्लासिफाय केली. क्ले फाईन ग्रेन्ड आहे, हे क्लासिफाय करून घेतलं. फाईन ग्रेन्ड सॉइल आहे, इचं फर्दर क्लासिफिकेशन. क्ले आहे, सिल्ट आहे. क्ले आणि सिल्ट हे डिफरन्शिएट कशावरनं केलं? प्लास्टिसिटी वरनं केलं. क्ले आहे की सिल्ट आहे, हे कशावरनं क्लासिफाय केलं? प्लास्टिसिटी वरनं क्लासिफाय केलं.
येस. मग हे स्टेटमेंट यूज केलं, ग्रेन साईज इज द प्रायमरी क्रायटेरिया फॉर फाईन ग्रेन सॉइल. हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ग्रेन साईज इज द प्रायमरी क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ फाईन ग्रेन सॉइल. हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. येस. ग्रेन साईज इज द प्रायमरी क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ फाईन ग्रेन सॉइल. हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. पुढे जाऊन तू जे म्हणतोय की सर सेकंडरी वर्ड यूज केला असता फाईन ग्रेन साठी. ग्रेन साईज हे फाईन ग्रेन सॉइलच्या सेकंडरी साठी कुठे क्रायटेरिया आहे? ग्रेन साईज फाईन ग्रेन साठी ऍप्लिकेबलच नाहीये. कळतंय महेश तुला? फाईन ग्रेनच्या क्लासिफिकेशन साठी प्लास्टिसिटी रिक्वायर्ड आहे. ग्रेन साईज क्रायटेरिया हा तुझ्या कोणत्या सॉइलसाठी? फाईन ग्रेन सॉइलसाठी ऍप्लिकेबलच नाहीये. ओके. सो सेकंडरी वर्ड आला किंवा नाही आला, गरजच नाहीये त्याची. ओके. हा, तू जे म्हणतोय तुझं स्टेटमेंट तुला मी सांगतो. इफ असं असतं की प्लास्टिसिटी हा जो क्रायटेरिया आहे हा सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये यूज केला जातो कोर्स ग्रेन सॉइलच्या, ते स्टेटमेंट करेक्ट आहे. यस. प्लास्टिसिटी हा जो क्रायटेरिया आहे हा यूज केला जातो कोर्स ग्रेन सॉइलच्या सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये. ओके. ठीक आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 19. काय आयडेंटिफाय करायचे? करेक्ट स्टेटमेंट. A conspicuous break in the continuity of grain size distribution curve indicates a mixture of soil from two different layers. काय? A conspicuous break in the continuity of a grain size distribution curve indicates a mixture of soil from two different layers. हे कर्व तुम्हाला आठवत असतील आता. जर तुम्हाला ग्राफ आठवत असेल क्वेश्चन नंबर 19 साठी, तर हा आन्सर सॉल्व्ह करता येणार आहे. हा कर्व आहे. या कर्व मध्ये ब्रेक, ब्रेक म्हणजे काय? अशा पद्धतीने ब्रेक आला आणि हे स्टेटमेंट. ही सॉइल तुमची दोन डिफरंट लेयर्स मधली सॉइल रिप्रेझेंट करते ऑर नॉट? हा एक वेगळा लेअर आणि हा एक वेगळा लेअर. येस. मधले सॉइल ऍबसेंट आहे. मधली सॉइल काय आहे? ऍबसेंट आहे. म्हणून काय झालं? ही गॅप ग्रेडेड आहे. गॅप ग्रेडेड आहे म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या ज्या सॉइलचे लेअर आहेत यामधली सॉइल आहे. म्हणजे एक सॉइलच्या लेअर मध्ये इकडची सॉइल आहे, ही इकडची सॉइल आहे, मधली सॉइल गायब आहे. येस. त्यानंतर a steep grain size distribution curve indicates prevalence of nearly uniform grain size. स्टीप ग्रेन साईज कर्व. बघा, पटकन आन्सर द्या. हा असा कर्व असेल, नोट्स मध्ये आहे, हे सगळं आहे नोट्स मध्ये. स्टीप कर्व आहे. स्टीप कर्व असेल तर कोणती सॉइल असते? म्हणजे जणू काही इथे आणि इथे एकाच साईजचे सगळे पार्टिकल प्रेझेंट आहेत. येस ऑर नो? हा ग्राफ बघितलाय आपण क्लासरूम मध्ये स्टीप सॉइल साठी. व्हेरी गुड. ही कोणती असते? युनिफॉर्म सॉइल असते. सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट, फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. 1 आणि 2 ज्याच्यामध्ये आहेत ते ऑप्शन करेक्ट. सो हे गेलं, हे गेलं, हे आणि डी. तिसरं चेक करावं लागेल. अ फ्लॅट ग्रेन साइज डिस्ट्रीब्युशन कर्व इंडिकेट्स सर्टन रेंज ऑफ मिसिंग ग्रेन साइज. फर्स्टलाच इक्वॅलंट स्टेटमेंट आहे. अ फ्लॅट, फ्लॅट आहे म्हणजे काय? एवढे जे कर्व आहेत, एवढी जी ग्रेन साइज आहेत ती ऍबसेंट आहेत. येस ऑर नो? सो 12.9 चा ए ऑप्शन इज द राईट ऑप्शन. कळतंय कसे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन अनालाइज करायचे आहेत? स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आतापर्यंत जे वाटत होतं आपल्याला, काय वाटायचं की हे ऍज इट इज असतं. सर हे नोट्स मध्ये आमच्या नाहीये, क्वेश्चन कुठून येत आहे, यासाठी कन्सेप्ट युज कराव्या लागतात. कोणत्या कन्सेप्ट? जसं की हे ग्राफ ड्रॉ करणं, त्यासाठी केअरफुल रिडिंग लागतंय. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हे एका न्यूमेरिकल सारखे सॉल्व्ह करा. न्यूमेरिकल सॉल्व्ह सारखे म्हणजे काय? जसं न्यूमेरिकलला कन्सेप्ट यूज करताना ते स्टेटमेंटला देखील कन्सेप्ट अप्लाय करणार. क्वेश्चन नंबर 20. semi-log plot is used to represent the grain size distribution of a soil sample. बोला, हे करेक्ट आहे? सेमी लॉग ग्राफ पेपर असतो. आय थिंक इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. आठवतंय ना? काय असतं? पर्सेंटेज फायनर आणि साईज एका बाजूला असते. पर्सेंटेज फायनर आणि साईज ऑफ द पार्टिकल्स. येस. आणि साईज जी असते ती लॉगच्या टर्म मध्ये असते.
आणि लॉग यूज करण्याचं रिझन ते पण तुम्हीच मला आन्सर दिलं होतं, मी नव्हतं दिलं. इन अ सेमी लॉग प्लॉट अ वाईड रेंज ऑफ ग्रेन साईज कॅन बी अकोमोडेट. दिस इज अ करेक्ट. येस, इट इज अ करेक्ट. कॉन्स्टंट व्हॅल्यू साठी नाही महेश, वाईड रेंज अकोमोडेट करण्यासाठी. येस, जवळ जवळ येऊन जातं. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. जवळ जवळ येऊन जातं. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. सो ए इज करेक्ट. अँड डू यू थिंक बी इज द रिझन ऑफ ए? सेमिलॉग यूज करण्याचं रिझन त्यांनी बी मध्ये दिलंय. येस ऑर नो? सो ए इज द करेक्ट ऑप्शन. काय? बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर इंडिव्हिज्युअली ट्रू. Also, statement 2 is the correct explanation of statement 1. Very good. Question number 21. The standard plasticity chart by Casagrande to classify the fine-grained soil is shown in the figure. The area P marked. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. पी कुठे आहे? इथे आहे. याच्या सारखाच आपण काल इथे बघितला होता. ए लाईनच्या वरती आहे. सगळ्यात आधी हे सांगा, क्ले आहे की सिल्ट आहे? ए लाईनच्या वरती आहे. क्ले आहे की सिल्ट आहे? क्ले आहे. ठीक आहे सर. 50% पेक्षा जास्त आहे. हाय प्लास्टिसिटी, इंटरमिजिएट प्लास्टिसिटी, लो प्लास्टिसिटी. पटकन कमेंट करा. 50च्या पुढे आहे. हाय प्लास्टिसिटी, हाय कॉम्प्रेसिबिलिटी. येस, इनऑर्गॅनिक क्ले विथ हाय प्लास्टिसिटी. करेक्ट. सिल्ट ज्याच्यामध्ये आहे ते ऑप्शन येणार नाही. सिल्ट आहे ऑप्शन येणार नाही. फक्त क्लेज. फक्त क्लेज इज नॉट द. आता इथे डी ऑप्शन इनकरेक्ट आहे असं नाही. इथे काय? डी ऑप्शन इनकरेक्ट आहे असं नाही. ए इज मोर करेक्ट दॅन डी. फर्स्ट लेक्चरला तू बोलला होता याबद्दल. काय? डी ऑप्शन इनकरेक्ट आहे असं नाही, बट ए इज मोर करेक्ट दॅन डी. येस ऑर नो? हा, ऑर्गॅनिक क्ले खाली पण येतात. वरती येतात ते इनऑर्गॅनिक क्ले. येस, क्लिअर आहे महेश? या ऑप्शन वरनं तुला अजून जास्त क्लिअर झालं असेल. व्हेरी गुड. नेक्स्ट, कन्सिडर अ सॉइल सॅम्पल. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो ना, तुम्ही ज्या कन्सेप्ट म्हणताय ना सर आम्ही कन्सेप्ट वीक मध्ये वीक आहोत, तुम्ही ना त्या लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुमचे सगळे कन्सेप्ट स्ट्रॉंग होतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. पासिंग 75 मायक्रॉन सिव 62%. लिक्विड लिमिट दिलेलं आहे 35%. प्लास्टिसिटी इंडेक्स दिलेला आहे 14%. ऍज पर द ग्रुप इंडेक्स क्लासिफिकेशन ऑफ अ सॉइल, व्हॉट इज द सॉइल कंडिशन ऑफ द अबोव सॉइल सॅम्पल? सॉइल सॅम्पलची कंडिशन विचारली आहे, कोणती असेल? आता याच्यामध्ये काय आहे माहिती का? 0 to 4 जे असते, नाही यू लाईनच्या वरती. यस महेश, यू लाईनच्या वरती सॉइल एक्झिस्ट नाही करत. यू लाईन सांगितली तुम्हाला, इकडे असते ती. ही ए लाईन आहे आणि ही इकडे यू लाईन असते. या यू लाईनच्या वरती सॉइल एक्झिस्ट नाही करत. यू लाईनचं इक्वेशन सांगा. विषय निघालाच म्हणून बरं झालं. ए लाईनचं आपण तर पाठ केलं. 0.733 इंटू लिक्विड लाईनस 20. खालचा क्वेश्चन बघूच, बट त्याआधी मला अप्पर लिमिट लाईनचं इक्वेशन सांगा. बघा आता हे कळालं असेल की हे पाठ करायचं. व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड मनीष. ज्यांचं पाठ आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. नोट्स घेऊन नाही ना बसत कुणी? 0.9 मल्टिप्लाइड बाय लिक्विड लिमिट -8. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. सॉइल सॅम्पल क्लासिफाय करायचं आहे. सॉइल सॅम्पल क्लासिफाय कसं करायचं आहे? फॉर विच टेस्ट इल द फॉलोविंग रिझन. पाऊस इकडे, पावसामुळे लाईट जातेच आहे, सगळीकडेच प्रॉब्लेम आहे तो, म्हणून आपलं नेट मध्ये मध्ये जातं. हा चला. पासिंग थ्रू 75 मायक्रॉन, लिक्विड लिमिट 35%, प्लास्टिसिटी इंडेक्स 14%. ऍज पर द ग्रुप इंडेक्स क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, व्हॉट इज द सॉइल कंडिशन ऑफ द अबोव सॉइल सॅम्पल? ग्रुप इंडेक्स वरनं क्लासिफाय करायचंय. जेवढा ग्रुप इंडेक्स कमी ना, तेवढी तुमची सॉइलची क्वालिटी काय असते? चांगली असते की वाईट असते? हे पण सांगितलं. ग्रुप इंडेक्सची व्हॅल्यू जेवढी कमी, तेवढी सॉइल चांगली की वाईट? चांगली. व्हेरी गुड. जेवढी ग्रुप इंडेक्सची व्हॅल्यू वाढवा, तेवढी सॉइल तुम्ही कमी. माझ्या मध्ये हा टेबल दिलाय कमी ग्रुप इंडेक्स व्हॅल्यूचा, 0 to 4, 4 to 8 वाला असा काहीतरी टेबल. येस, दिलाय ना? येस येस येस, नोट्स मध्ये आहे हा टेबल. येस येस, व्हेरी गुड. मग आता बघा, तो टेबल किती युजफुल आहे ह्या एका क्वेश्चन वरून तुम्हाला कळालं असेल. म्हणजे ईएससी ची रेंज किती वाईड आहे हे तुम्हाला कळतंय. सगळंच पाठ लागतं. अवघड क्वेश्चन येतात का ईएससी ला? नाही, क्वेश्चन अवघड नाहीये.
तुमची कव्हरेज जास्त लागतं. ग्रुप इंडेक्स कॅल्क्युलेट करता येईल, काल सॉल्व्ह केलंय एक न्यूमेरिकल, म्हणून मी परत घेत नाहीये हे सॉल्व्ह करण्यासाठी. ग्रुप इंडेक्सचा फॉर्म्युला युज करायचा, GI इज इक्वल टू 0.2a प्लस 0.005a इंटू सी प्लस 0.01 इंटू बी इंटू डी. ABCD काय आहेत एक्सप्लेन केलेलं आहेत, व्हॅल्यू दिलेलं आहे, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, पासिंग थ्रू 75 मायक्रॉन. कालच्या लेक्चरमध्ये एक एक्झॅक्ट टाइप ऑफ न्यूमेरिकल सॉल्व्ह केलंय. तुमच्याकडे नोट्स आहेत, नोट्समध्ये ही रेंज दिलेली आहे, कोणत्या रेंजसाठी कोणत्या टाईपची सॉइल असते त्याच्या पुढे लिहून दिलेलं आहे, त्यानुसार हे क्लासिफिकेशन करायचंय. जमेल हा क्वेश्चन? येस, व्हेरी गुड. नेक्स्ट इज स्ट्रेस आणि परमेबिलिटी. If during permeability test on a soil sample with a falling head permeameter, चला लगेच रिव्हिजन स्टार्ट करायची. फॉलिंग हेड परमॅमीटर टेस्ट आहे, कोणत्या सॉइल साठी सुटेबल असते? व्हेरी गुड. पूजाला तर क्वेश्चन पण कळाला, आता किती हुशार झाले तुम्ही. फाईन ग्रेन सॉइल साठी फॉलिंग हेड परमॅमीटर सुटेबल असते. महेशचं स्पीड बघा, 0 to 1 गुड, 2 to 4 फेअर, 5 to 9 पुअर, 10 to 20 पुअर, फाईन ग्रेन. ओके महेश, तू याचं सांगतोय ग्रुप इंडेक्सचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट पुढे परमॅबिलिटी. परमॅबिलिटी फॉलिंग हेड टेस्ट फाईन ग्रेन साठी सुटेबल असते. कोर्स ग्रेन साठी कोणती होती? कोर्स ग्रेन साठी कोणती परमॅबिलिटी टेस्ट होती? कॉन्स्टंट हेड परमॅबिलिटी टेस्ट. चला, हा क्वेश्चन नोट्स मधला आहे. During a falling head permeability test, equal time interval are noted from drop of head from H1 to H2 and again from H2 to H3. म्हणजे H1 पासून H2 ड्रॉप होण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढाच टाइम H2 पासून H3 पर्यंत ड्रॉप होण्यासाठी लागतो टाइम. येस, सो रिलेशन त्यांनी विचारलेलं आहे. चला बोला पटकन. नोट्स मध्ये आहे म्हणून सॉल्व्ह करून देत नाहीये, डिटेल्ड कोर्समध्ये घेतलेला आहे. H2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ H1 H3 असा फॉर्म्युला नोट्स मध्ये मिळेल तुम्हाला. आणि स्क्वेअर जर केला तर काय मिळेल मग? H2 स्क्वेअर इज इक्वल टू H1 मल्टिप्लाइड बाय H3. क्लिअर? सी इज द राईट ऑप्शन. ठीक आहे सर. इफ सॅच्युरेटेड डेन्सिटी ऑफ अ गिव्हन सॉइल, कोणती दिलेली आहे? सॅच्युरेटेड डेन्सिटी मीन्स गॅमा सॅच्युरेटेड. गॅमा सॅच्युरेटेड इज इक्वल टू 2.1 टन पर मीटर स्क्वेअर. Then the total stress and the effective stress of a saturated soil stratum at the depth of 4 meter. बघा, टोटल स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय घेणार? टोटल स्ट्रेस सिग्मा इज नथिंग बट इज इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड मल्टिप्लाइड बाय 4 मीटर. Yes or no? 2.1 multiplied by 4. What will be answer? 8.4. 4 4 दुने 8. 8.4. So D is the correct option. सबमर्ज सॉल्व करायची गरज आहे? Is there need to solve submerged? No, because yes. But जर विचारलंच की काय इफेक्टिव्ह स्ट्रेस, व्हॉट विल बी इफेक्टिव्ह स्ट्रेस? गॅमा सबमर्ज मल्टिप्लाइड बाय 4. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट असर्शन आणि रिझन दिलेला आहे. 3.3. At a depth Z below the surface of a submerged soil, at depth Z below the surface of a submerged soil, water pressure is gamma W multiplied by Z and it is the stress caused by the water which is called as a neutral stress. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? ऍट अ डेप्थ बिलो द झेड. बघा इथे तुम्हाला स्क्रीन मध्ये क्वेश्चन पण दिसेल, लाईन पण ड्रॉ करतो. सॉइल कशी आहे? सबमर्ज आहे, म्हणजे वॉटर टेबल वरती प्रेझेंट आहे. हे क्वेश्चन नाही समजले ना, डायग्राम ड्रॉ करत चला. ऍट अ डेप्थ झेड, झेड डेप्थ वरती गेलो, ऍट अ डेप्थ झेड बिलो द सबमर्ज्ड सॉइल, वॉटर प्रेशर बघा, सॉइल सबमर्ज आहे, वॉटरचं युनिट वेट गॅमा डब्ल्यू आहे. या पॉइंटला वॉटर प्रेशर किती असेल? ऑब्विसली गॅमा डब्ल्यू इंटू झेड असेल. येस ऑर नो? वॉटर प्रेशर त्यांनी विचारलं. वॉटर प्रेशर काही फक्त सॉइलचीच कन्सेप्ट आहे असं नाही, FM मध्ये पण तुम्ही शिकला होता. ऍट एनी डेप्थ झेड व्हॉट इज द वॉटर प्रेशर? गॅमा डब्ल्यू मल्टिप्लाइड बाय इट्स हाईट. येस ऑर नो? येस सर. नाव इट इज द स्ट्रेस कॉज्ड बाय द वॉटर. आणि जो वॉटरमुळे स्ट्रेस येतो, तुम्हाला आठवत असेल, टोटल स्ट्रेस वॉज द समेशन ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेस आणि वॉटर स्ट्रेस. वॉटर स्ट्रेस जो आहे तो सगळ्या बाजूने किंवा सगळ्या डिरेक्शन मध्ये इक्वल ऍक्ट करतो, सगळ्या डिरेक्शन मध्ये इक्वल ऍक्ट करतो, म्हणून त्याचा इफेक्ट नलिफाय होतो, म्हणून त्याला आपण न्यूट्रल स्ट्रेस असं नाव दिलं होतं. येस, व्हेरी गुड. सो ए इज द राईट स्टेटमेंट, असर्शन इज द राईट. नेक्स्ट वन रिझन बघूया.
रिझन काय दिलेलं आहे त्यांनी, द वॉटर प्रेशर ऍक्ट्स इक्वली इन ऑल डायरेक्शन्स. यस, वॉटर प्रेशर ऍक्ट्स इक्वली इन ऑल डायरेक्शन अँड अँड transmits the same fully in grain to grain contact causing the compression of the soil. मला सांगा, वॉटर प्रेशर सगळ्या डिरेक्शन मध्ये ऍक्ट करतं, दिस वन इज द करेक्ट स्टेटमेंट. बट इट ट्रान्समिट्स द सेम, म्हणजे ते वॉटर प्रेशर कुणावरती लोड ट्रान्सफर करतं, सॉइल ग्रेन वरती ट्रान्सफर करतं, ज्यामुळे सॉइलचं कम्प्रेशन होतं. वॉटर प्रेशरमुळे सॉइलचं कम्प्रेशन होत होतं का? ग्रेन टू ग्रेन जे ट्रान्सफर होत होतं त्या स्ट्रेसला आपण काय नाव दिलं होतं, जो स्ट्रेस ग्रेन टू ग्रेन ट्रान्सफर होतो, ग्रेन टू ग्रेन ट्रान्सफर होणारा जो स्ट्रेस होता त्याला आपण काय नाव दिलं होतं, इफेक्टिव्ह स्ट्रेस. यस. आणि वॉटर, यस, इफेक्टिव्ह स्ट्रेस, त्याचं दुसरं नाव काय, व्हेरी गुड मनीष, इंटर ग्रॅन्युलर स्ट्रेस, जो काय होतो ग्रेन टू ग्रेन ट्रान्सफर होतो. म्हणजे या रिझन मधलं पहिलं करेक्ट होतं बट सेकंड इज रॉंग. सो विच ऑप्शन इज करेक्ट, ए इज ट्रू बट आर इज अ फॉल्स, सी इज द राईट ऑप्शन. ओके, व्हेरी गुड. पोर वॉटर अल्सो न्यूट्रल स्ट्रेस, येस करेक्ट, पोर वॉटरलाच न्यूट्रल स्ट्रेस म्हणतो, करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 3.4. अ बेड ऑफ अ सँड कन्सिस्ट ऑफ 3 हॉरिझॉन्टल लेअर. ड्रॉ करून घ्यायचा, 1 2 3 लेअर आहेत. ओके, ऑफ इक्वल थिकनेस, सगळ्यांची थिकनेस झेड झेड आणि झेड आहे. द व्हॅल्यू ऑफ डार्सीज के फॉर द अप्पर आणि लोअर लेअर. डार्सीज के म्हणजे काय, डार्सीज कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी अप्पर लेअर साठी आणि लोअर लेअर साठी आहे 1 इंटू 10⁻², 1 इंटू 10⁻². अँड दॅट फॉर द मिडल लेअर, मिडल लेअर साठी किती आहे, 1 इंटू 10⁻1 आहे. ठीक आहे सर, पुढे काय आहे, द रेशिओ ऑफ परमॅबिलिटी ऑफ अ बेड इन द हॉरिझॉन्टल टू दॅट द व्हर्टिकल डिरेक्शन. इझी क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू थिंक, येस ऑर नो. 3 लेयर आहे, 1 2 3, खाली झेड 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 डेप्थ आहे. मी सॉल्व्ह नाही करत आहे, का सॉल्व्ह नाही करत आहे, सोपा आहे. परमॅबिलिटी हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये जर फ्लो होत असेल तर इक्विव्हॅलंट परमॅबिलिटी काय असेल हॉरिझॉन्टल साठी, K1 Z1 प्लस K2 Z2 प्लस K3 Z3 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2 प्लस Z3. Yes, parallel to bedding plane. Flow is taking place parallel to bedding plane. This is a permeability equivalent. Okay. Flow is taking place perpendicular to the bedding plane. Z1 plus Z2 plus Z3 total याला divided by Z1 upon K1 plus Z2 upon K2 plus Z3 upon K3. येस, हे दोन फॉर्म्युले आहेत, K1 K2 च्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मला हे इम्पॉर्टंट नाही, मला इम्पॉर्टंट हे आहे की ज्यावेळेस तुमचं पॅरलल टू बेडिंग प्लेन असतो त्यावेळेस क्यू इज इक्वल टू सगळ्यांची ऍडिशन असते, Q1 प्लस Q2 प्लस Q3 पॅरलल टू बेडिंग प्लेनच्या केसमध्ये. येस, आणि हेड लॉस जो आहे हा हेड लॉस प्रत्येक प्लेन मधनं सेम होतो, हेड लॉस सेम होतो, H1 इक्वल्स टू H2 इक्वल्स टू H3. दिस इज इम्पॉर्टंट, हे इम्पॉर्टंट आहे रिव्हिजन करण्यामध्ये. आणि ज्यावेळेस फ्लो परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन होतो त्यावेळेस Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू Q3, डिस्चार्ज इज सेम थ्रू ऑल द बेडिंग प्लेन. व्हेरी गुड. आणि हेड लॉस जो आहे हा हेड लॉस तुमच्या लेंथ वरती डिपेंड असल्यामुळे त्याची ऍडिशन होते, H टोटल हेड लॉस इज इक्वल टू H1 प्लस H2 प्लस H3. येस ऑर नो, व्हेरी गुड. मला एक सांगा, के व्हर्टिकल आणि के हॉरिझॉन्टल याच्यापैकी जास्त व्हॅल्यू कुणाची असते, विच वन इज ग्रेटर, के व्हर्टिकल और के हॉरिझॉन्टल. खोरी, जास्त व्हॅल्यू. ओके, के हॉरिझॉन्टल इज अ ग्रेटर वन. ओके ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3.5. ड्यू टू द राइज इन अ टेम्परेचर द विस्कोसिटी अँड ड्यू टू द rise in a temperature the viscosity and unit weight of percolating fluid are reduced to 70%. विस्कॉसिटी रिड्यूस केली आहे 70, रिड्यूस्ड टू म्हणजे अगोदर 100 असेल तर आता 70 आहे. अँड युनिट वेट ऑफ पर्क्युलेटिंग फ्लुइड इज रिड्यूस्ड टू 90%. हे वर्ड पण खूप इम्पॉर्टंट असतात. रिड्यूस्ड बाय 70% असतं तर किती असती, आता 30% असते. हा बाय आणि टू खूप रोल इम्पॉर्टंट प्ले करतो, मिनिंग समजतोय ना.
रेड्युस्ड टू आणि रिड्युस्ड बाय. रेड्युस्ड टू 70% आणि 90% काय, विस्कॉसिटी आणि फ्लुइड. अदर थिंग्स बिंग कॉन्स्टंट, द चेंज इन कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी. कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी मध्ये येणारा चेंज आठवत असेल. मला एक सांगा, कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द युनिट वेट और इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द युनिट वेट? करेक्ट पूजा, कॉझनी-कॉर्मन इक्वेशन. Coefficient of permeability is directly proportional to the unit weight or inversely proportional to the unit weight. Very good. It is directly proportional to the unit weight. And it is inversely proportional to the viscosity. Viscosity la inversely. Very good. So can I say K1 is equal to gamma 1 divided by mu1? आणि जर इथे असं लिहिलं तर चालेल. आता तुम्ही तेवढे हुशार आहात. K2 इथे मल्टिप्लाय केला mu2 डिवायडेड बाय गॅमा 1. हे जे लिहिलं हे याच्यामध्ये डाऊट नाही ना कुणाला? सॉरी, गॅमा टू इथे गॅमा टू. ठीक आहे, म्हणजे K2 गॅमा टू ला प्रपोर्शनल आहे. व्हेरी गुड. त्यांनी काय विचारलेलं आहे, द अदर थिंग्स बिंग कॉन्स्टंट कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी विल बी. किती असेल? सो आपण इझिली लिहू शकतो K1 अपॉन K2. गॅमा वनच लिहायचा, म्यू वन लिहायचा. बट गॅमा टू किती आहे? 70%. रिड्युस्ड टू 70% म्हटलं आहे. म्हणजे अगोदरचा 100 होता, तर आताचा किती आहे? 70% ऑफ दॅट. So can I write gamma 2 is equal to 0.7 times of gamma 1, and mu 2 is equal to how much? It is 90% of initial. So can I write it as a 0.9% of mu 1? Yes. Gamma 1 mu 1 get cancel. So can I say K1 upon K2 is equal to 9 by 7? Yes or no? So what will be the answer? बघा अजून आन्सर. थांबा थांबा, घाई करू नका. आन्सर टू नाही, आन्सर टू नाही. अदर थिंग्स बिंग कॉन्स्टंट, द चेंज इन कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी. काय विचारलेलं आहे? कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी मध्ये चेंज किती आला. त्यासाठी आपल्याला अगोदर काय कॅल्क्युलेट करावं लागेल? चेंज विचारलेला आहे. हा, K1 तर इनिशियल परमॅबिलिटी आहे. K2 किती आहे? K2 इकडे गेला. इट इज 7/9 टाइम्स ऑफ K1. येस ऑर नो? K2 is 7/9 times of K1. Yes. So K2 is equal to 7/9 जर केलं तुम्ही, तर इट इज 77.78%. 70.8% ऑफ K1. येस. म्हणून हे ऑप्शन टिक कधीच नाही करायचं. कोणतं? 77.8. का? त्यांनी काय विचारलेलं आहे? कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी नाही विचारलेला. आफ्टर दिस चेंज, चेंज इन कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी विचारला. अगोदर 100 होता, आता 77.78. चेंज किती झाला? 100 वजा दिस व्हॅल्यू, हाऊ मच? 28.57%. सॉरी सॉरी सॉरी, नाही 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 नाही, एक मिनिट. हा चेंज नाही झाला, हा तुमचा वाला हे झाला, कितीने रिड्यूस झाला. इथे हे करा, इथे केलं तरी चालेल. K1 इज इक्वल टू 9/7 टाइम्स ऑफ K2. सो हे किती आलं हे सांगा मला. हे किती येतं? 9/7, 1.28 येतं. 1.2 टाइम्स ऑफ K2. सो कितीने इन्क्रीज झाला? 1.2 आला, म्हणजे 28% इन्क्रीज झाला. क्लिअर? ओके, व्हेरी गुड. तुम्ही बरोबर सांगत होते. 28%, ते आपण वेगळं कॅल्क्युलेट केलं. 28% इज करेक्ट आन्सर. बी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, द फॉलोइंग आयटम्स कन्सिस्ट ऑफ स्टेटमेंट. सगळ्यांना माहिती, हे गरज नाहीये वगैरे काय आहे ते. सर्शन ए, त्याच्या खालचे रिझन, डायरेक्ट आपण आन्सर बघूया. Constant head permeability is not used for fine grained soil. Is it correct? Is not used for fine grained soil. Yes, correct. Because it is used for coarse grained soil. The lesser the permeability of the soil, lesser is the discharge. रिझन आहे का हे त्याचं पहिल्याचं? कारण फाईन ग्रेन सॉइल आहे म्हणजे सॉइलची परमॅबिलिटी कमी राहील. फाईन ग्रेन सॉइल आहे म्हणजे सॉइलची परमॅबिलिटी कमी राहील. सॉइलची परमॅबिलिटी कमी राहिली म्हणजे डिस्चार्ज कमी मिळेल. आणि डिस्चार्ज कमी मिळाला म्हणजे कॉन्स्टंट हेडचं मेकॅनिझम जर तुम्हाला आठवत असेल, फॉर्म्युला आठवतोय कॉन्स्टंट हेडचा? काय फॉर्म्युला होता? K इज इक्वल टू व्हॉट?
फॉर्म्युला सांगा. व्ही डिवायडेड बाय ए आय टी असा होता. हा, जो आय आहे तो एच बाय एल असतो. ओके, आय जो असतो तो एच बाय एल असतो. सो डिस्चार्ज कमी मिळाला म्हणजे ऍट द एंड जो कलेक्ट होणारा व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम कलेक्ट होण्यासाठी काय जास्त वेळ लागतो? सिग्निफिकंट व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्ट होण्यासाठी. येस ऑर नो? आणि हे सिग्निफिकंट व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्ट होण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणून आपण कॉन्स्टंट हेड परमॅबिलिटी टेस्ट ही फाईन ग्रेन सॉइल साठी यूज करत नाही. सो आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. सो ए इज द करेक्ट आन्सर. म्हणून फाईन ग्रेन साठी कोणती टेस्ट यूज करतात? फॉलिंग हेड परमॅबिलिटी टेस्ट ही यूज करतात. क्वेश्चन नंबर 3.7. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट दिलेले आहेत, मला एकदा बघू द्या काय विचारलेलं आहे. करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. Constant head parameter is best suited for constant head parameter is best suited for determination of coefficient of permeability of highly impermeable soil. इम्परमिएबल सॉइल साठी यूज केलं जातं का कॉन्स्टंट हेड? तुम्हाला दिसत असेल किती क्वेश्चन रिपीट होत आहे, पाठ होऊन जाईल हे. झोपेत जरी विचारलं ना तरी आन्सर द्याल तुम्ही. ऑप्शन इज करेक्ट. हे हायली परमिएबल सॉइल साठी यूज करतो. हायली परमिएबल सॉइल साठी यूज करतो. सो फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग. Coefficient of permeability of a soil mass decreases with increase in a viscosity of pore fluid. Coefficient of permeability viscosity ला directly inversely proportional. So permeability coefficient decrease होतो ज्यावेळेस viscosity coefficient increase होतो. Second one is the correct option. Very good. हुशार झाले तुम्ही आता. Third one, coefficient of permeability of a soil mass increases increase in a temperature of pore fluid. याचा आन्सर द्या मला. थर्ड स्टेटमेंट हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? ट्रू आहे का? कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी ऑफ अ सॉइल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन विस्कॉसिटीला कसा प्रपोर्शनल आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. टेम्परेचर वाढलं म्हणजे विस्कॉसिटी काय होते? टेम्परेचर वाढल्यावरती विस्कॉसिटी काय होते? रिड्यूस होते. विस्कॉसिटी रिड्यूस झाली म्हणजे कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी काय होईल? इन्क्रीज होईल. कसं रिलेशन आहे कळालं ना? के इज इक्वल टू गॅमा अपॉन म्यू असतं. टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे म्यू डिक्रीज होईल. म्यू डिक्रीज झाला म्हणजे के इन्क्रीज होईल. म्हणजे टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी. हे कन्क्लुजन आपण काढू शकतो. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी. पहिलं इनकरेक्ट होतं, सेकंड आणि थर्ड ट्रू आहे. सो सी इज द राईट. सी इज द राईट ऑप्शन. ओके, व्हेरी गुड. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 गव्हर्निंग लॉज आणि इक्वेशन. लॉ आणि इक्वेशन वरती आहे. आता तुम्हाला सगळेच लॉ बघायचे आहे आणि इक्वेशन जे आहे ते 3च आहे आणि लॉ जे आहे, सॉरी, लॉ 5 दिलेला आहे. फ्लो ऑफ वॉटर इन अ सॉइल. सॉइल मधनं पाण्याचा फ्लो होतोय. कोणता लॉ गव्हर्न करतो? परमॅबिलिटीचं इक्वेशन कुणी दिलंय? फ्लो ऑफ वॉटर इन अ सॉइल इज कॉल्ड एज अ परमॅबिलिटी. परमॅबिलिटी मध्ये अझम्पशन कुणाचे होते? डार्सीचे. काय अझम्पशन होते? डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती अझूम केली होती डार्सीने? डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती अझूम केली होती डार्सीज लॉ नुसार? 1. फ्लो कोणता होता? लॅमिनार टर्बुलंट ट्रान्झिशन. कोणता फ्लो अझूम केला होता डार्सीने? व्हेरी गुड, लॅमिनार फ्लो. हे असं पाठ पाहिजे, पटपट आठवलं पाहिजे. सो फ्लो ऑफ वॉटर इन अ सॉइल इज नथिंग बट युअर डार्सीज लॉ. एचं 2 ऑप्शन. सो ऑप्शन मध्ये चूक करायचं. ए, बी आणि डी कॅन बी 2. सी हे जे आहे हे गेलं. त्यापैकी आता बघा, बी 3-3 आहे ना, म्हणजे 100% बीचं 3च असणार. तुम्ही चेक करून बघा, बघूया तरी. नॉट 100%. फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप. फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप कोणी दिलाय? 3.8. फ्लो ऑफ वॉटर जो आहे थ्रू द पाईप हा कोणी दिला आहे? पॉस्टलीज इक्वेशन. हे इक्वेशन तुम्हाला कुठे बघायला मिळालं होतं माहितीये? फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये ज्यावेळेस हेड लॉसेस शिकवत होतो ना आपण, तिथे आलं होतं पॉस्टलीज इक्वेशन किंवा डिस्चार्जचे जे व्हॅल्यू होता तिथे. येस. सो 3 इज द करेक्ट फॉर पॉस्टलीज इक्वेशन. फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप, 3 इज द करेक्ट ऑप्शन. सेडिमेंटेशन ऑफ सॉइल पार्टिकल. हे तर झोपेत आठवायला पाहिजे. सेडिमेंटेशन कोण गव्हर्न करतो? स्टोक्स लॉ. येस, व्हेरी गुड. सो सी चा ऑप्शन इज ऑप्शन नंबर 5. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. येस, व्हेरी गुड. बुझनिक इक्वेशन जे असतं, बुझनिक इक्वेशन कुठे असतं? येस महेश, साईज पण करेक्ट आहे तू सांगितलेली. बुझनिक इक्वेशन, बुझनिक इक्वेशन कुठे असतं? बुझनिक इक्वेशन कुठे असतं? स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन मध्ये.
स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन मध्ये. व्हेरी गुड. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन मध्ये दोन बघितले होते आपण, एक बुजनिक्स होतं आणि एक कोणतं होतं, वेस्टरगार्ड्स होतं. येस. बुजनिक्स जे होतं ते कुणासाठी ऍप्लिकेबल होतं? आयसोट्रोपिक साठी. व्हेरी गुड महेश. आणि वेस्टरगार्ड्स कुणासाठी ऍप्लिकेबल होतं? स्ट्रॅटिफाईड सॉइल साठी. पूजा वेज नाही, स्ट्रॅटिफाईड सॉइल साठी. नॉन आयसोट्रॉपिक म्हणण्यापेक्षा स्ट्रॅटिफाईड इज द करेक्ट वन. ओके. वेस्टरगार्ड कुणासाठी होता? स्ट्रॅटिफाईड साठी. 3/2 पाय इंटू द ब्रॅकेट, वेस्टरगार्डचा कॉन्स्टंट आठवत असेल तर 3/2 पाय इंटू द ब्रॅकेट 1/1 प्लस आर बाय झेड ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू द पॉवर 5/2. आणि वेस्टरगार्डचा जर कोणी विचारलं तर 1/पाय इंटू द ब्रॅकेट 1/1 प्लस आर बाय झेड ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू द पॉवर 3/2. ओके, हे तुमचे कॉन्स्टंट. स्क्रीन थांबली नाही, मी लिहित नाही. दिसतंय का महेश आता? हा. त्यानंतर आर बाय झेडच्या कोणत्या व्हॅल्यूला बुजनिक्स कोइफिशियंट आणि वेस्टरगार्ड्स कोइफिशियंट हे इक्वल होते? आर बाय झेडच्या कोणत्या व्हॅल्यूला केबी वॉज इज इक्वल्स टू के झेड? आर बाय झेड विचारलं मी पूजा. आर बाय झेड, नॉट झेड बाय आर. 1.52. येस. व्हेरी गुड. 1.52. ओके. त्यानंतर व्हर्टिकल प्लेनवरती व्हर्टिकल प्लेनवरती स्ट्रेसची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळत होती कोणता अँगल किंवा आर बाय झेडच्या कोणत्या व्हॅल्यूला? व्हर्टिकल स्ट्रेसची व्हॅल्यू मॅक्झिमम मिळत होती. अँगल किती होता? 39 डिग्री 1 समथिंग 1 नाही रे महेश, 39 डिग्री आणि 15 मिनिट, इफ आय एम नॉट रॉंग. येस, करेक्ट आरती. 39.1415. येस येस येस, 39 डिग्री 15 मिनिट. ओके. आणि आर बाय झेडच्या कोणत्या व्हॅल्यूला? व्हॉट वॉज आर बाय झेड व्हॅल्यू? तुझ्या आता तुझा आन्सर दे. आर बाय झेडच्या कोणत्या व्हॅल्यूला? नॉट ओनली 2/3, स्क्वेअर रूट ऑफ 2/3 होतं ते. Not only 2/3, it was square root of 2/3. Okay. R by Z is equals to. स्क्वेअर रूट ऑफ 2/3. व्हेरी गुड. चला, ही अशी रिव्हिजन पाहिजे, म्हणजे होतंय तुम्हाला लिंक लागते ना कुठल्या काय आहे, त्यांनी हे दिलेले आहेत ऑप्शन, म्हणजे हे काय उगाच नाही दिलेलं. नेक्स्ट वन, स्केमटम्स इक्वेशन आपण घेतलं नाहीये, हे फाउंडेशन इंजिनिअरिंग मधलं आहे. कोहेजिव्ह सॉइल साठी ते ऍप्लिकेबल असतं, फक्त लक्षात ठेवा. स्केमटम्स इक्वेशन तुमची कशासाठी युज केलं जातं? फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये युज केलं जातं, जे की फक्त तुमचं कसं बेअरिंग कॅपॅसिटी आणि कशासाठी युज केलं जातं? स्केमटन बी इक्वल टू 1 फॉर सॅच्युरेटेड. अरे महेश 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 दादा, थांब 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 थांब. हा, तुम्ही हुशार झाले. हे स्केमटन्स इक्वेशन त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, ते पण एक्सप्लेन करतो. एकदा मी जे सांगतोय ते ऐका. यस 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 आहे, ते पण आहे. स्केमटन्स इक्वेशन जे आहे ते तुमचं याच्यामध्ये येईल. कुठे येईल? फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये. कशासाठी येईल? कोहेजिव्ह सॉइल साठी, बिअरिंग कॅपॅसिटीसाठी. तुम्ही जे म्हणता आहेत स्केमटन्स पोर वॉटर प्रेशर पॅरामीटर्स म्हणता. म्हणजे जे आपण इक्वेशन पोर वॉटरचं बघितलं होतं, बी, मी जर करेक्ट नसेल लिहित तर मला करेक्ट करा. σ1 डेल σ1 प्लस ए टाइम्स σ1 मायनस σ3. करेक्ट लिहिलं का हे? बी इंटू ब्रॅकेट σ1 प्लस ए इंटू σ1 मायनस σ3. याच्यामधला जो बी आणि जो ए आहे, इथे σ3 आहे. येस, इथे डेल σ3 आहे. ए इंटू σ1 मायनस σ3 आहे. हे तुमचं पोर वॉटर प्रेशर डिटरमाइन करण्याचं. याच्यामधला जो बी आणि ए जो आहे, याला म्हणतात स्केमटम्स पोर वॉटर प्रेशर पॅरामीटर्स. हे इक्वेशन स्केमटमचं नाही, याच्यातले बी आणि ए जे पॅरामीटर आहेत ना, यांचं नाव काय आहे? स्केमटन्स पोर वॉटर प्रेशर पॅरामीटर. ओके. बी आणि ए. याच्यामध्ये बी जो आहे, हा बी 0 to 1 व्हेरी करतो, आठवत असेल सगळ्यांना तर. ड्राय सॉइल साठी तो 0 असतो, सॅच्युरेटेड सॉइल साठी तो 1 असतो. येस. पण हा लिनियरली व्हेरी करतो का 0 to 1 मध्ये? डज इट व्हेरीज लिनियरली? नो. दिस इज इम्पॉर्टंट. जरी ड्राय साठी 0, सॅच्युरेटेड साठी 1 असला, बट इट डज नॉट व्हेरीज लिनियरली. नेक्स्ट वन, ए, कॅन ए बी निगेटिव्ह? ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकते, ए ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते आणि ए ची व्हॅल्यू 0 असू शकते. हे पण आपण बघितलंय. दीज आर द स्केमटम पोर वॉटर प्रेशर पॅरामीटर्स. व्हेरी गुड. मला आठवलं हे, मला
ऐकूनच आनंद झाला. हे सेम आहे, कॅल्क्युलेट करताय. 2 लेअर सिस्टम दिलेली आहे, टॉप लेअरची परमेबिलिटी डेप्थ दिलेली आहे, बॉटम लेअरची डेप्थ परमेबिलिटी दिलेली आहे, इक्विव्हॅलंट कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी विचारलाय हॉरिझॉन्टल मध्ये. KH कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, K1H1 K2H2 डिवायडेड बाय H1 प्लस H2. 3.10. Which one of the following diagram represent the effective pressure distribution विचारलेला आहे. Effective pressure distribution for a saturated soil mass of depth Z. काय? Effective pressure distribution of a saturated soil mass of depth Z submerged under water of height Z1 above its top level, gamma submerged, density of soil, gamma saturated, unit weight of the soil. Pressure distribution diagram कुठे गेला? इकडे आहे सर. ठीक आहे, चला. आता इफेक्टिव्ह स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर काय करावे लागेल? सॉइल सिस्टम ड्रॉ करावी लागेल. बघा, प्रेशर फॉर अ सॅच्युरेटेड सॉइल मास ऑफ डेप्थ झेड. डेप्थ झेड पर्यंत दिलेला आहे. सॉइल मास कसं दिलेलं आहे? गॅमा सॅच्युरेटेड दिलेलं आहे. सबमर्ज्ड अंडर अ वॉटर ऑफ हाईट Z1 अबोव इट्स टॉप लेवल. प्रेशर डिस्ट्रीब्युशन फॉर अ सॅच्युरेटेड सॉइल मास ऑफ डेप्थ झेड सबमर्ज्ड, हे सबमर्ज्ड आहे अंडर वॉटर ऑफ हाईट Z1 अबोव इट्स टॉप लेवल. सबमर्ज्ड आहे हे वॉटरच्या अंडर, आणि त्याच्यावरती वॉटर दिलेला आहे अबोव इट्स टॉप Z1. म्हणजे कळालं ना? डायग्राम कळाली? परत एकदा बाजूला ड्रॉ करतो व्यवस्थित. बघा, सबमर्ज सॅच्युरेटेड दिलेला आहे झेड पर्यंत, आणि वॉटर दिलेला आहे की त्याच्यावरती वॉटर जे आहे सबमर्ज, त्याची हाईट Z1 आहे. इथे वॉटर टेबल आहे. सॉइल कुठून स्टार्ट होते? ग्राउंड लेवल ही इथे, ही सॉइल, आणि वॉटर त्या सॉइलच्या वरती असं पद्धतीने तुंबलेलं आहे. आणि कशाची डायग्राम विचारली? इफेक्टिव्ह स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम विचारली. इझी आहे की नाही इफेक्टिव्ह स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम? काय वाटतं तुम्हाला? येस ऑर नो? पाणी विचारात घ्यायचंय का इथं? इथं पाणी विचारात घ्यायचंय का? नाही. मग इथे किती येईल? 0 येईल. येस ऑर नो? इफेक्टिव्ह घ्यायची आहे म्हणून खूप सोपं आहे. इफेक्टिव्ह आहे म्हणून खूप सोपं आहे. इथे 0 येईल. बॉटमला गेलो, की बॉटमला काहीतरी स्ट्रेस येईल. किती येईल तो? युनिट वेट कोणतं कन्सिडर करेल मी? गॅमा सबमर्ज कन्सिडर करेल. तुम्हाला सांगितलं होतं इफेक्टिव्ह विचारलं म्हणजे काय? फक्त सॉइल ग्रेन्स विचारात घ्यायचे, आणि सॉइल ग्रेन्स म्हणजे गॅमा सबमर्ज असतो. गॅमा सबमर्ज मल्टिप्लाइड बाय हाईट किती घ्यावी लागेल? झेड घ्यावी लागेल. येस ऑर नो? सो दिस इज करेक्ट. येस ऑर नो? हे इथे हे जरी दाखवलेलं आहे Z1, बट तिथे व्हॅल्यू 0 दाखवलेली आहे. ओके, ए इज द राईट ऑप्शन. डायरेक्शन दिलेले आहे. डायरेक्शन रीड करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. 3.11 बघूया. व्हॉट इज 3.11? इफेक्टिव्ह वर्टिकल स्ट्रेस ऍट सम डेप्थ बिलो अ रिव्हर बेड इज अनअफेक्टेड बाय द वॉटर डेप्थ इन अ रिव्हर. बोला पटकन. रिव्हर आहे, रिव्हरच्या वरती पाणी आहे. इफेक्टिव्ह स्ट्रेस तुम्हाला सांगितलं होतं, क्लासमध्ये घेतलेलं आहे, एक्झॅक्टली असंच घेतलेलं होतं. रिव्हरच्या वरती पाणी असेल, वॉटर लेवल जर चेंज झाली तर इफेक्टिव्ह स्ट्रेस वरती काही परिणाम होतो का? अनअफेक्टेड बाय इट. सो ए इज द राईट ऑप्शन. का? इक्वल अमाऊंट ऑफ इन्क्रीज इन अ टोटल स्ट्रेस अँड पोअर प्रेशर विल नॉट चेंज द इफेक्टिव्ह वर्टिकल स्ट्रेस. हेच रिझन पण ऍज इट इज नोट्स मधले स्टेटमेंट आहे. काही गरज नाही इकडे तिकडे जायची. येस, equal amount of increase in a total stress and poor pressure will not change the effective stress. This is also the correct one. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. Permanent lowering of the groundwater table results in a settlement. Okay. Increase in a effective stress results in the settlement of the soil. परमनंट लोअरिंग ऑफ द ग्राउंड वॉटर टेबल. चला बाजूला पटकन डायग्राम ड्रॉ करायची. सपोज इथे ग्राउंड वॉटर टेबल आहे. ओके, आणि ही सॉइल आहे. परमनंट म्हणजे काय? हे पाणी काढून घेतलं म्हणजे सॉइल ड्राय झाली, पाणी निघून गेलं. पाणी निघून गेलं म्हणजे सॉइल ड्राय झाली, तुमचं युनिट वेट सॉइलचं वाढून जातं. सॉरी, काय वाढून जातं? इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज. येस ऑर नो? वॉटर लेवल डिक्रीज केली, तुमची इफेक्टिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू इन्क्रीज होते. इफेक्टिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यामुळे सॉइलची सेटलमेंट इन्क्रीज होते. ओके,
सेटलमेंट कुणावरती डिपेंड करते? हा, म्हणजे परमनंट लोअरिंग ऑफ द ग्राउंड वॉटर टेबल इन रिझल्ट इन इन्क्रीज इन अ सेटलमेंट, दिस इज ट्रू स्टेटमेंट. सेकंड इज अ ट्रू ऍज वेल एज इट इज अ रिझन ऑफ इट. येस, ट्रू तर आहेच, बट पहिल्याचं रिझन पण आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट, फॉलोइंग डेटा वेर ऑप्टेंड इन व्हेन सॅम्पल ऑफ मीडियम टेस्टेड इन अ कॉन्स्टंट हेड पॅरामीटर टेस्ट दिलेली आहे. क्लोज होऊन गेलं. ठीक आहे, चला. बऱ्यापैकी क्वेश्चन घेतले आपण आज पण. बाकीचे उद्या बघू. झाला, टाइम पण झाला, 1 तासाच्या वर झालंय. ठीक आहे. समजले ना क्वेश्चन्स? ठीक आहे, चालेल. बाकी उद्या बघू. थँक्यू. गुड नाईट.